अहो तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करताय. ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला कळतंय. तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आहे. आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे. मंत्री महोदयाने आता सांगितलं की आम्ही 120 कोटीचा बारदाना ऍडव्हान्स मध्ये खरेदी केला, तर मग धाराशिव जिल्ह्यातले 20 पैकी 12 केंद्र बारदाना अभावी का बंद आहेत? 4 लाख रुपये मागतात. अशा प्रकारची लेखी तक्रार आष्टी येथील शेतकरी कंपनीच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली, तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का? आपण आदेश द्या तिथून आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही. मागच्या वर्षी प्रश्न पॉइंटेड प्रश्न एकदम पॉइंटेड. माहिती देतो ना पहिल्यांदा. नाही नको माहिती नको, अहो, प्रश्न काय विचारा. त्याशिवाय कळणारच नाही त्यांना. सगळी माहिती आहे, तुम्ही प्रश्न काही विचारा. माहिती नाहीये त्यांना. का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं काय सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे. मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर. सोडून द्या ना. मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही सोडून द्या. काम करतो. काल मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड खरेदी आपण 11.25 लाख टन आपण केली होती. या वर्षी देखील आपण 19 लाख टन खरेदी करण्याचं आपण ठरवलंय. अध्यक्ष महोदय, मान्य आमदार साहेबांनी काय प्रश्न केले त्याच्यामध्ये बायोमेट्रिक संदर्भात त्यांनी सांगितलं. बऱ्याच वेळा आपण सोयाबीन त्यांच्याकडे होतीच नाही, परंतु दुसऱ्या शेतकरी येऊन विकून गेला असं सुद्धा त्याच्यामध्ये आरोप होत असतात. आणि म्हणून ही संपूर्ण प्रणाली केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे ही पारदर्शक आणि बायोमेट्रिक पद्धतीने केलेली, त्याच्यामध्ये खरेदीपासून तर पेमेंट पर्यंत ही सगळं डिजिटल त्याच्या माध्यमातून होत असतो. यावेळेस आपण जे सोयाबीनचे जे पीक आहे त्याच्यामधले पीक कापणीच्या आधारे जी सर्वात जास्ती मर्यादा आहे तिचा आपण तो अंदाज घेण्यासंदर्भात आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी आपल्याला गोणींच्या बारदान संदर्भात अडचण आली होती आणि म्हणून यावेळेस ऍडव्हान्स पेमेंट 120 कोटी आपण नाफेड आणि NCCF ला केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बारदान मिळालं आहे. अजून देखील आपल्याकडे बारदाना उपलब्ध आहे. बारदानाचं शॉर्टेज कुठेही झालेलं नाही. वडेट्टीवार साहेब बोला. अध्यक्ष महोदय, ही पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून. कारण शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत. ज्या वस्तुस्थिती आहे ती मांडायची नाही, लपवायची. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं. अध्यक्ष महोदय, काय उत्तर दिलं? अहो तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करतायत. आणि तुम्ही CCI 21 क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता. किती क्विंटल आलाय? पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस CCI. आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात. आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत. जरा माहिती घ्या. अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला कळतंय. तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आहे. आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे. काय तुम्ही गमत करू नका, भावना समजून घ्या. योगेश साहेब, हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय. अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही CCI खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नसता. 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं. 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, यामध्ये षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर हे 0% पहिले 12% होता, आता 0%वर आणला. म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल, मोठ्या प्रमाणात. आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे. का गरज होती? जे 12% निर्यात शुल्क होती, आपल्या आयात शुल्क होती, ती कमी करण्याची गरज काय होती? जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको, पाठपुरावा करायला नको. उद्या इथले कापसाचे भाव पडणार नाहीत. माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर. आपण आदेश द्या तिथून
आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही, का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे. मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती. आणि केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचानं जरा ध्यानपत्र, त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे. उघड उघड इथे फसवणूक आहे. आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही. समोर तुम्ही म्हणा ना की ठीक आहे, यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, थोडासा तरी दिलासा द्या. अरे 21% करणार का? पहिला प्रश्न. कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती, सीसीआय खरेदी करत होता, ते 21 क्विंटल करणार का? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि नाही 21च खरी, आता ते 30 म्हणलं तर पुन्हा ते घेतली अध्यक्ष महोदय. पण आम्ही किमान ते करणार का? याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय. दुसरा, सोयाबीनचे केंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही. सरसट लूट चालली आहे, सरसकट. आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत. हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल. लिहून ठेवा, 3,000वर येईल. आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल. इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय. म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना 5,600 रुपये, कुठल्या 5,300 रुपये, कुठे कुठे साहेब एक सांगावं, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्या बरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो. कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा. वस्तुस्थिती तर लक्षात घ्या. तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय चला, माझ्याकडे काय वडेट्टीवार साहेब कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे काय बघून हे? बोला. सोडून द्या ना. मी मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे इतके वर्ष बघून बोला. 30 वर्ष झाले आम्ही काही सोडून द्या. काम करतो. काल या ठिकाणी प्रश्न म्हणून सांगावा, सोडून द्या. भावना समजल्या पाहिजेत. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला, विषय महत्वाचा आहे, जरा पहिला प्रश्न विचारला. मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही सीसीआयची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न. वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनच्या जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय अध्यक्ष महोदय, 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा. तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असो येऊ द्या, त्यांच्या भावना समजून. एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. हे 3 प्रश्न माझे आहेत आणि 4था प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. सीसीआय संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय. याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती. मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते. यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले. त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत. त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल. कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शुरन्स साठी आपण मागणी करतोय, वडेट्टीवार साहेब, हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे.
आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतोय. ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचे म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली. कारण की कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं. तरी देखील 25%चा अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष 3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे. अध्यक्ष महोदय सोयाबीन एक मिनिट वजटी वार साहेब अध्यक्ष महोदय सोयाबीन बद्दल बोलतोय ना अध्यक्ष एक मिनिट 2 मिनिटं. सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय सोयाबीन संदर्भात मागच्या पेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQ चा माल असेल तर त्याला 5328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे. ती चालली आहे. लाखो टन खरेदी केली आहे. ठीक आहे बोला. महोदय अध्यक्ष महोदय माझे मंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय. आपण जे लेखी उत्तरात सांगितलंय की प्रश्न विचारला होता की 5328 पेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं जाते खुल्या बाजारात, तर हे खरे नाही. हे अध्यक्ष महोदय जे उत्तर आहे सरकारचं हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारं उत्तर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 3000, 3500, 4000 भाव नाईलाजानं सोयाबीन विकावं लागतंय आणि सरकार जर म्हणत असेल खरे नाही खुल्या बाजारात, हे उत्तरात चुकीचं दिलं अध्यक्ष महोदय. याबाबत जरा मंत्री महोदयांनी उत्तर छापायच्या आधी किंवा देण्याआधी थोडा परिस्थितीचा विचार करावा. जर तुम्ही 3,500-4,000 सोयाबीन विकून सुद्धा हे खरे नाही म्हणून खोटे बोलत असाल तरी फसवणूक कोणाची करताय अध्यक्ष महोदय. आणि दुसरा प्रश्न, मंत्री महोदयांनी आता सांगितलं की आम्ही 120 कोटीचा बारदाना ऍडव्हान्स मध्ये खरेदी केला, तर मग धाराशिव जिल्ह्यातले 20 पैकी 12 केंद्र बारदाना अभावी का बंद आहेत ह्याचं उत्तर द्यावं. जर खरेदी केला असेल तुमच्याकडे बारदाना असेल तर बारदाना अभावी खरेदी केंद्र का बंद आहेत. एक SOP ठरलेली आहे. एक तर खरेदी केंद्र उशिरा चालू, नोंदणी उशिरा चालू करायची, खरेदी केंद्र उशिरा चालू करायची आणि नंतर खरेदी केंद्र चालू नंतर बारदाना नाही म्हणून परत खरेदी केंद्र बंद. ही SOP ह्या पणन मंडळाची किंवा ह्या खरेदी केंद्राची गेल्या अनेक वर्षापासून आहे. तर अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आपण कमी भावानं खरेदी केंद्र जे शेतकऱ्यांना विकावं लागलं सोयाबीन, याबाबत जसं आपण मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का, आणि खरेदी केंद्राच्या बाबतीत बारदाण्याअभावी जे खरेदी केंद्र बंद आहेत ते किती दिवसात चालू होतील याचं उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय मान्य सदस्यांनी अत्यंत संवेदनशील मुद्दा मांडलेला आहे. त्याच्या माध्यमातून आपले मागच्या पेक्षा जवळपास 100 केंद्र 50 केंद्र हे अधिकचे आपण उघडलेले आहेत आणि आपण या वेळेस सीझनच्या सुरुवातीपासून सप्टेंबर पासून 21 मिनिटं झालेली आहेत एका अध्यक्ष महोदय आपण पणन मंडळच्या माध्यमातून 120 कोटी रुपयाचा ऍडव्हान्स पेमेंट केला आणि बारदाना एकही केंद्र आपण जर असं हायलाइट केलं त्याच्या नाही आपण याच्या बाबतीत स्पेसिफिक जर सांगितलं की हे केंद्र बारदानामुळे बंद आहे तर आपण त्याच्यावर कारवाई करू. कारण की आपण या वेळेस 120 कोटी रुपये ऍडव्हान्स भरलेत नाफेडला NCCF ला. बबनराव लोणीकर साहेब बोला. त्यांच्या माध्यमातून नवीन बारदाने सगळीकडे आलेले आहेत. अजून सुद्धा लोणीकर साहेब बोला. एक घेऊया एक. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की या वर्षी आपण सोयाबीन खरेदी केंद्र काही प्रमाणात चालू केले आहेत. आजच्या तारखेतही काही बाजार समित्या आहेत, काही शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्रासाठीचे प्रस्ताव DMOच्या मार्फत शासनाकडे पाठवलेले आहेत. त्याला लवकर मान्यता मिळत नाही. मान्यता देताना काही अधिकारी पैसे मागतात अशा प्रकारची लेखी तक्रार, 4 लाख रुपये मागतात अशा प्रकारची लेखी तक्रार आष्टी येथील शेतकरी कंपनीच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. महोदय, सोयाबीन तर एकतर यावर्षी अतिवृष्टी होती, अडकाण्या झालेल्या आहेत, सोयाबीन खराब झालेलं आहे, त्याला बुरशी आलेली आहे आणि बाजारामध्ये सरास 3,000 रुपये क्विंटल. 23 मिनिटं झाली आहेत या प्रश्नावर. 3,000 रुपये अजून 2 मिनिटं देणार. 3,000 रुपये क्विंटल विचारा. सोयाबीन विक्री होत आहे. व्यापारी लुटत आहेत. शासनाचे हमी भाव केंद्र जे प्रस्ताव आले ते 8 दिवसाच्या आत आपण मंजूर करणार काय? कारण 50% सोयाबीन तर गेलं, आता बाजारात विकलं शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांना 1,000 रुपये पोत जास्त मिळतं. अध्यक्ष महोदय, CCIचं कापूस खरेदी केंद्र आहे. 150 गावाला 1 केंद्र.
मंठाला 150 गाव आहेत. साहेब प्रश्न विचारा. एकच दीड मिनिट केंद्र राहिला, आहे. बाकी किती सदस्य आहेत? तर ते हे केंद्र जे आहेत ते किमान 50 गावाला एक CCIचं कापूस खरेदी केंद्र असावं. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्याकडे गोडाऊन असतो, जमीन असते, सर्व व्यवस्था असते, पण मागच्या काळामध्ये त्यांचा उपयोग झाला नाही. आणि मग यावेळेस अध्यक्ष महोदय पणन मंडळाच्या माध्यमातून सगळ्या मार्केट कमिटींना मागेल ते त्या लोकांना आपण खरेदी केंद्र दिले, खरेदी विक्रीला पण दिले, FPO ला दिले, FPC ला दिले, विकास सोसायटीला ठीक दिले, आहे. असे जवळपास 600 केंद्र यावेळेस आपण दिलेले आहेत. प्रकाश सोळंके साहेब. अध्यक्ष महोदय, माझा बेसिक प्रश्न हा आहे की हे खरेदी केंद्र तुम्ही कधी सुरू करता? पीक ज्या वेळेस येतं, सोयाबीनचं मी उदाहरण देईन, बाजारामध्ये 3100 पासून ते 3700 पर्यंत सोयाबीन माझ्या समारोप. मतदारसंघामध्ये माजलगावचं उदाहरण देईल, 67,000 क्विंटल म्हणजे खासगी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी 18 खरेदी नाव आहे. केलं. आणि 18 सरकारचं केंद्र नाफेडचं अजूनही सुरू झालेलं नाही. जबाबदारीनं सांगतोय मी, सोयाबीनचं केंद्र माजलगावला सुरू झालेलं नाही. मागच्या वर्षी प्रश्न पॉइंटेड प्रश्न, एकदम पॉइंटेड. माहिती देतो ना पहिल्यांदा. नाही नको, माहिती नको, अहो, प्रश्न काय विचारा. त्याशिवाय कळणारच नाही त्यांना. सगळी माहिती आहे, तुम्ही प्रश्न काही विचारा. माहिती नाहीये त्यांना, काही माहिती नाहीये. मी माहिती द्यायचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय. मागच्या वर्षी खाजगीनं 3,30,000 क्विंटल खाजगीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलं आणि नाफेडनी फक्त 17,000 क्विंटल खरेदी केलं. म्हणजे तुम्ही वाट बघताय की व्यापारी कधी खरेदी करेल आणि मग आपल्या त्या व्यापाऱ्याच्या सोयीसाठी तुम्ही हमी केंद्र सुरू करताय. माझा आरोप आहे ठीक आहे. तुमच्यावरती. तुम्ही उत्तर घ्या, उत्तर घ्या, उत्तर घ्या. व्यापाऱ्याकरता हे खरेदी उत्तर केंद्र घ्या. सुरू करताय. मध्ये हे खरं आहे, माझ्यापेक्षा सोळंकी साहेबांना जास्तीचं कळतंय. त्यांचा अनुभव दीर्घ आहे, कधी मार्गदर्शन लागलं तर जरूर घेईल. अध्यक्ष महोदय, मला एक मिनिट अध्यक्ष महोदय, ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे. मला नम्रपणे सांगायचंय की राज्यामध्ये 80 लाख क्विंटल 80 लाख मेट्रिक टन सोयाबीन येणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्याच्यातली 25% ही आपण खरेदी करत असतो. ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून, आणि म्हणून साधारणतः 19 लाख मेट्रिक टन खरेदी करण्याची योजना आहे. म्हणजे याचा अर्थ काय, सगळ्याची सगळी सोयाबीन नाही, त्याच्या माध्यमातून रेट पडू नये, बाजारमधला रेट पडू नये म्हणून ही इंटरव्हेन्शन योजना असते. ठीक आहे. बाजारमध्ये कमी भाव असताना राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून 5,328 प्रमाणे खरेदी करते. अनेक सदस्यांना एक मिनिट अनेक सदस्यांना या विषयावरती बोलायचं आहे, त्यामुळे वेळेचा अभाव असल्यामुळे या संदर्भातली बैठक 3 वाजता माझ्या दालनात मी लावतो.